मी गुन्हेगार आहे, मी चूक केली आहे, मग शिक्षा सुद्धा मलाच व्हायला पाहिजे. सिद्धिराज, तुम्ही का स्वतःला असा त्रास करून घेताय? देवी आई, हे सगळं थांबव. मला माझ्या नवऱ्याला असा त्रास नाही द्यायचाय. मी हे सगळं त्यांना त्रास व्हावा म्हणून नाही, तर त्यांचं भलं व्हावं म्हणून करतेय. हे काय करताय तुम्ही सिद्धिराज? हे असं सगळं करून मी तुम्हाला माफ करीन असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही चुकताय. तुम्ही उगाच असं टोकाला जाऊन मागणं बंद करा. देवी, आता हात वाजून जितका मला त्रास होतोय त्याहून जास्त त्रास माझ्या मनाला होतोय. जळून खाक होतोय माझा मन. माझी बायकोच माझ्या सोबतीला नाहीये. मी चूक केली आहे ना, मी चूक केली आहे ना, मग शिक्षा पण मलाच व्हायला पाहिजे. देवी आई, काहीही कर आणि सिद्धिराजना थांबव. त्यांना दिव्याचे चटके बसतायत. मला त्यांचं हे विनाकारण स्वतःला त्रास करून घेणं नाही सहन होते. आई, मी पाया पडते तुझ्या, काहीतरी कर. काहीही कर देवी आई आणि हे थांबव. संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू, सारा संसार तू. नाद झंकार तू, सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. देवी आई, देवी, हे बरोबर नाहीये. माझा निर्धार या वारामुळे मोडलाय. देवी आई, तू जर भावनाच्या बाजूने असशील ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव की मी सुद्धा तिच्याच बाजूने आहे. कारण आमची बाजू एकच आहे. आम्हाला दोघांना या जगात कोणीही वेगळं करू शकत नाही. जर तू तिला कळून देतेस तर मलाही दे. कळू दे ना अख्ख्या जगाला की आम्ही दोघं एकच आहोत. कोणी आम्हाला वेगळं करू शकत नाही. देवी, आहोत ना आम्ही एक.